इराण युद्धामध्ये उतरायला नाटो देशांनी साफ नकार दिलाय. आता हे नाटो देश म्हणजे कोणते आणि अमेरिका या नाटोकडून मदतीची अपेक्षा का करतोय? ज्या अमेरिकेवर नाटोचे देश मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात संरक्षणासाठी सुद्धा, त्याच अमेरिकेला नाटोचे देश मदत का करत नाहीयेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आता नाटो म्हणजे काय? तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ही संघटना अस्तित्वात आली दुसऱ्या महायुद्धानंतर, जेव्हा शीतयुद्ध सुरू झालं होतं तेव्हा. 1949 मध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनमध्ये कोणकोणते देश सहभागी झाले? तर संपूर्ण युरोप आणि कॅनडा आणि अमेरिका हे देश या नाटोमध्ये सहभागी झाले. त्यांनी सह्या केल्या या करारावर. हा करार काय सांगतो? तर रशियाचा साम्यवाद हा भांडवलवादी युरोपमध्ये पसरू नये, शिवाय रशियन आक्रमणापासून युरोपचं संरक्षण व्हावं त्यासाठी ही नाटो संघटना अस्तित्वात आली. म्हणजे या नाटोचं आणखी एक महत्त्वाचं कलम आहे, ते म्हणजे कलम 5. हा कलम काय सांगतो? तर नाटोच्या कोणत्याही सदस्य देशावर जर कोणत्या देशानं आक्रमण केलं, आता कोणता देश म्हणजे विशेषतः रशियानं जर या देशांवर आक्रमण केलं तर त्या देशाच्या संरक्षणासाठी इतर नाटो सदस्य सुद्धा मैदानात उतरतील. म्हणजेच एकावर हल्ला म्हणजे सर्वांवर हल्ला, असंच एक प्रकारचं तेव्हा घोषवाक्य होतं. आता नाटोचं हे जे कलम आहे त्याच कलमाच्या जीवावर खरं म्हणजे अमेरिकन अध्यक्षांना वाटलं की नाटो आपल्या मदतीला येईल जर आपण इराण विरोधात युद्ध सुरू केलं तर. पण मुळात इराणनं अमेरिकेवर हल्ला केलेलाच नाहीये, तर अमेरिकेनं इराणवर हल्ला करून चर्चेतून निघू शकणारा मार्ग सुद्धा बंद केला आहे, अशी स्पष्ट धारणा युरोपची आहे आणि त्यामुळेच नाटो या युद्धात उतरायला तयार नाही. शिवाय इराणनं सुद्धा युरोपला आधीच इशारा देऊन ठेवलेला आहे, जर अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी या युद्धात उतरण्याचा विचार केला, इराणवर हल्ला केला, तर त्यांची जहाजं जी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकली आहेत किंवा तिथून पास होत आहेत ती असुरक्षित झालीच म्हणून समजा, किंवा त्यांचं भवितव्य विसरून जा. त्यामुळे युरोपला या युद्धात उतरायचं नाहीये. कारण युरोप जर या युद्धात उतरला तर मुळात आत्ताचं जे ऊर्जा संकट निर्माण झालेलं आहे ते अधिक गडद होईल. शिवाय आणखी एक भीती युरोपला सतावते, ती म्हणजे इराणची संरक्षण प्रणाली किंवा इराणची लष्करी ताकद. इराणचे अनेक मिसाईल्स असे आहेत की त्यांच्या टप्प्यात युरोपचे अनेक देश येऊ शकतात. म्हणजेच हे युद्ध थेट युरोपपर्यंत पोहोचू शकतं आणि युरोपला रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना आणखी एक युद्ध परवडणारं नाही आणि त्यामुळेच नाटो सदस्य पर्यायानं युरोपला या युद्धात उतरायचं नाही.